नमस्कार, मी डॉक्टर विशाल सावळे, कन्सल्टंट न्यूरोलॉजिस्ट म्हणून अशोका मेडिकल हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहे. आज आपण पार्किन्सन आजाराबद्दल काही माहिती बघणार आहोत. आज पार्किन्सन वर्ल्ड पार्किन्सन डे आहे. यानुसार आपण थोडंसं पार्किन्सन कशामुळे होतं, त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याची ट्रीटमेंट काय असते त्याबद्दल आपण माहिती बघूया. पार्किन्सन हा आजार एक डिजेनरेटिव्ह आजार आहे. ब्रेनमध्ये काही सेल्स, न्यूरॉन्स वयानुसार किंवा काही जेनेटिक कारणांनुसार डॅमेज होतो आणि त्यामुळे डोपामिन नावाचा एक घटक ब्रेन मधला कमी होतो. आणि हा डोपामिन नावाचा घटक कमी झाल्यामुळे ब्रेनमध्ये काही चेंजेस होतात आणि त्यामुळे काही लक्षणं आपल्याला जाणवतात. त्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ट्रिमर्स. हातांचं एका साईडला किंवा दोन्ही साईडला किंवा पूर्ण शरीराचं कंपन होणं, ट्रिमर्स होणं हे पहिलं लक्षण असतं. त्यासोबत स्लोनेस, पूर्ण बॉडी स्लो होते. इव्हन डेली ऍक्टिव्हिटी, आपले जे डेली जे कामं आहेत त्यामध्ये अंघोळ, ड्रेसिंग, जेवण किंवा वॉकिंग हे सर्व स्लो होतं. कधी कधी स्लोनेसमुळे समोरच्या साईडला किंवा मागच्या साईडला तोल सुद्धा जात असतो. या आजारासोबत एक स्टिफनेस, पूर्ण बॉडी स्टिफ होत असते. आणि समटाइम्स काही पेशंटना मेमरी लॉस, मेमरी इम्पेअरमेंट सुद्धा होत असते. या कारणामुळे आपल्याला या लक्षणं जेव्हाही आपल्याला समजतील तेव्हा न्यूरोलॉजिस्टकडे जाऊन आपण त्याची ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. प्रत्येक पार्किन्सन हा आजार क्लिनिकल एक्झामिनेशन मध्ये, काही स्कॅन MRI मध्ये आणि काही फंक्शनल MRI असतात त्यामध्ये आपण त्याचे निदान करू शकतो. मोस्ट ऑफ द टाइम पेशंट्स हे 100% पूर्णपणे कंट्रोल होतात, पूर्ण लक्षणं थांबतात आणि योग्य तो फॉलोअप किंवा ट्रीटमेंट केली तर हा आजार पूर्ण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि पेशंट पूर्णपणे त्याची कामं, डेली ऍक्टिव्हिटीज परत चालू करू शकतो. थँक्यू.